नमस्कार, मी अमृता दीक्षित. आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी. ठाणे येथे राजवंत ज्वेलर्सच्या दुकानात चोरी झाल्याची घटना घडली होती. या दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीनेच ही चोरी केली असल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले आहे. तब्बल 1,05,55,766 किमतीच्या दागिन्यांची चोरी झाली होती. यामध्ये 38 सोन्याचे हार, 24 कानातील जोड, 3 सोन्याच्या चैन, 5 बाजूबंद असा एकूण 70 दागिन्यांचा समावेश होता. राहुल मेहता असे चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. दारू पिण्यासाठी त्याने रोज एका दागिन्यांची चोरी केली आहे. चोरी केलेले दागिने तो इतर ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन विकत होता. काही दिवसांनंतर या आरोपीने कामावर जाणे बंद केले. त्यानंतर ज्वेलर्स मालकाने नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. नौपाडा पोलिसांनी या नोकराला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून एकूण 62,10,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणा अधिकचा तपास नौपाडा पोलीस करत आहेत. राजवंत ज्वेलर्स जे आहेत सुरेश जैन यांनी आमच्याकडे तक्रार दिली की त्यांच्या दुकानामध्ये दागिन्यांचा अपहार झालेला आहे. तर प्रथम दर्शनी त्यांनी जो संशयित आरोपी आमच्याकडे व्यक्त केला होता की राहुल मेहता जो त्यांच्याकडे कामाला आहे याच्यामध्ये आपला संशय आहे. तर त्या दृष्टीने आम्ही तपास केलेला आहे आणि आरोपीला आमचे जे DB स्टाफ आणि ऑफिसर आहेत त्यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्याला मीरा रोड इथून अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून 900 ग्रॅम इतका मुद्देमाल आम्ही रिकव्हर केलेला आहे. आपल्या टीमची कशा प्रकारची कामगिरी होती आणि किती दिवसात किती रुपयांचा हा मुद्देमाल आहे? कोणत्या वस्तू खास करून याच्यामध्ये सोन्याचे चैन, सोन्याचे हार, बाजूबंद आणि कर्णफुले मुख्यत्वे हा याचा त्याने अपहार केलेला आहे. आणि याच्यामध्ये आमच्या टीमने त्याचं जो मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण आहे त्याच्या आधारे त्याला अटक केलेली आहे. तर तो आरोपी आहे तो मोबाईल वापरत नव्हता म्हणून त्याने जो इतर आहे वायफाय किंवा सोशल मीडियाचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला थोडे जास्त कष्ट घ्यावे लागले मोबाईल बंद असल्यामुळे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आमच्या स्टाफने खूप चांगले कामगिरी केली. राजवंत ज्वेलर यांच्या दुकानामधून त्यांचा विश्वासू नोकर होता. त्यांनी जवळजवळ 1600 ग्रॅम सोनंचा अपहार केला होता. तो त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत तक्रार दिली. तपासामध्ये आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं. तो मूळचा राजस्थानचा आहे पण गेले काही वर्षापासून नौपाड्यात राहत आहे आणि त्याच्याकडनं 900 ग्रॅमचं सोनं आम्ही रिकवर केलेलं आहे आत्तापर्यंत. याची PC 30 तारखेपर्यंत आहे आणि तपास अजून सुरू आहे. कशा काय प्रकारची चोरी करत होता? कशा प्रकारे हा दुकानातून चोरी करत होता? चोरी त्याच्याकडे स्टॉक पूर्ण असायचा. स्टॉक असतो म्हणजे तो स्टॉक त्यांच्या तिजोरीत ठेवावा लागतो दररोज संध्याकाळी गेल्यानंतर आणि तो चेक करून दुसऱ्या दिवशी मालकाला ओके आहे का हा रिपोर्ट द्यावा लागतो. हा रिपोर्ट कमी जरी असला तरी ओके म्हणूनच देत होता आणि मालकाचा त्याच्यावर विश्वास होता त्यामुळे त्यांनी तो स्वतःहून कधी चेक केला नव्हता. पण ज्या दिवशी 8 तारखेला तो कामावर आला नाही, दुसऱ्या सेल्समनला त्याचा चार्ज दिला होता, गिराईक होतं त्यामुळे. त्यावेळेस त्याने ज्यावेळेस स्टॉक बघितला त्याला तो कमी आढळला आणि त्यांनी मग मालकाला सांगितलं की हा स्टॉक कमी आहे. त्यानंतर त्यांनी पूर्ण शॉपचा आढावा घेतल्यावर तेवढ्या प्रमाणावर सोनं गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. सर कधीपासून हा चोरी करत होता? थोडी साधारण नोव्हेंबर ते 20 वाजता तो चोरी करत होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सवातील पाटपूजन केले. त्याचबरोबर रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थाचे उद्घाटन देखील केले आहे. यावेळी शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. आपण चैत्र नवरात्र आहे या ठिकाणी गेले कित्येक वर्षापासून चैत्र नवरात्र साजरा केला जातो. देवीचं आगमन या ठिकाणी होत असतं आणि त्याच्या मंडपाचं जे काही भूमिपूजन आहे त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचबरोबर जो विजयी रथ आहे आमचा त्याचंसुद्धा पूजन आणि त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. काय म्हणतात? हा कच्च्या स्वरूपातला रथ आहे. माननीय राज ठाकरे यांनी अजूनही आपली भूमिका जाहीर केलेली नाही आहे आणि भूमिका जाहीर केल्यानंतर नक्कीच त्यांचा फोटो या ठिकाणी लागणार. तुम्ही चिंता करू नका. राजसाहेबांचं ह्या महायुतीमध्ये स्वागत आहे. ते भूमिका जाहीर करतील गुढीपाडव्याच्या दिवशी.
असं त्यांनी म्हटलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा फोटो नक्कीच येणार. हे राज्यभरात असे असंख्य रथ राज्यभरात फिरणार आहेत. ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आहेत त्या ठिकाणी सुद्धा रथ असतील आणि असे असंख्य रथ या महाराष्ट्रात फिरणार आहेत. कल्याण आणि ठाण्या ही 2 लोकसभा अजून काय नेमकं होईल, लवकरच जाहीर होईल. काही प्रॉब्लेम नाही आहे, काही अडचण नाही आहे. ठाण्याची जागा जी आहे शिवसेनेला मिळावी याची आग्रही मागणी आहे. काय सांगा? शिवसैनिक म्हणून नक्कीच आग्रही मागणी असेल आणि महायुतीचा घटक पदाधिकारी, घटक पक्षाचा पण मुख्य नेते जो निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे, मंत्री शंभूराज देसाई, किरण सामंत, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे सर्व नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ठाण्यातील निवासस्थानी आले होते. मात्र मुख्यमंत्र्यांशी त्यांची भेट होऊ शकलेली नाही. हेमंत गोडसे नाशिकच्या दिशेने रवाना झाले असून बाकी सर्व नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुंबईकडे रवाना झालेले आहेत. यावेळी नरेश म्हस्के देखील होते. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या काही शिवसेनेच्या जागा आम्ही लढणार आहोत त्या ठिकाणी प्रचाराचं नियोजन कसं करायला पाहिजे या संदर्भात आमची आज बैठक होती. कुठल्या पर्टिक्युलर जागा संदर्भात आमची आज बैठक नव्हती, परंतु प्रचाराचं नियोजन या संदर्भात आता आमची एक बैठक होती. सर, पण या संपूर्ण प्रचाराच्या संदर्भामध्ये हेमंत गोडसेंनी असं म्हटलेलं आहे की नाशिकच्या प्रचाराला तर आम्ही सुरुवात केलेली आहे, त्याची स्ट्रॅटेजी काय असणार आहे या संदर्भात देखील बैठक झाली. महाराष्ट्रामध्ये सर्व जागा, नाशिकची पण आहे, त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचे खासदार आहेत त्या त्या ठिकाणी ज्या जागा आम्ही मागतोय आमचे वरिष्ठ नेते याचा निर्णय घेतीलच, पण त्या ठिकाणी प्रचाराचं नियोजन कसं असावं, स्ट्रॅटेजी कशी असावी या संदर्भात आजची आमची बैठक होती. सर, रत्नागिरीची जागा ही भाजप मागत आहे, ठाण्याची देखील जागेसाठी भाजप आक्रमक आहे, आग्रही आहे, तर या सर्व जागांचा नेमका निकाल कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे? या सर्व ज्या काही समजा ठाण्याची असतील, रत्नागिरीची असतील, या जागा यापूर्वी पण शिवसेना म्हणून गेले कित्येक वर्ष आम्ही लढतोय आणि शिवसैनिक म्हणून या जागा आम्हाला मिळाव्या हा आमचा आग्रह आहे. शिवसैनिक म्हणून आग्रह आहे आणि तो राहणारच आहे. परंतु मुख्य नेते जो निर्णय घेतील आणि महायुतीचे पदाधिकारी म्हणून त्याची अंमलबजावणी आणि त्याप्रमाणे काम करण्यास सुद्धा आम्ही वचनबद्ध आहोत. बरं, मस्के साहेब, बऱ्याच अशा जागा आहेत जसं आता रत्नागिरी आहे किंवा ठाणे आहे किंवा नाशिक आहे,
छत्रपती संभाजीनगर जागा आहेत, अशा जागा आहेत की ज्या जागेंचा आपण मागणी करता पण तिढा कुठे सुटत नाहीये. भाजप देखील त्या ठिकाणी आग्रही आहे. हा तिढा सोडवायच्या दृष्टीने चर्चा झाली का? बघा, तिढा वगैरे काही नाही आहे. तुम्हाला कोणी सांगितलं का यामध्ये तिढा आहे आणखी काय आहे? वरिष्ठ नेते योग्य वेळी बसून तो निर्णय जाहीर करतील आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा तिढा नाही आहे. सर्व गोष्टी संगनमताने चर्चा सुरू आहेत वरिष्ठ नेत्यांच्या आणि त्यानुसार निर्णय होतील. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय, आम्ही ठाणेकर.